Sarigama Karwa, the perfect gift for your loved ones. हॅलो एव्हरीवन. तर आपली ही सकाळ नेहमीप्रमाणे होम वॉटरने होते. तर मी आत्ता उन्हाळ्यासाठी जवळजवळ जास्त प्रमाणात पाणी प्यायचा प्रयत्न करते. तर 2 ग्लास होम वॉटर पिऊन घेतले व नंतर मेथी दाणे भिजवलेले ते घेतल्यानंतर ही सकाळची जेवणाची तयारी. इकडे हे काशी टमाटर म्हणून भेटतं, तर याची सेम सांबारसारखं तयार करावं लागतं. नंतर याची टेस्ट खूप छान लागते. नंतर ही शुक्रवारची मी पूजा तयारी वगैरे करून घेतली. तर एकदम छान अशी धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून घेतल्यानंतर मी आज तुमच्यासोबत आयुर्वेदिक वेनी डिटॅन स्क्रब कसं तयार करायचं याची रेमेडी शेअर करणार आहे. तर नक्की ट्राय करा, खूप याचे बेनिफिट्स आहेत. नंतर ही मी बनवलेली डिटॅन सोप ह्यापासून फेस वॉश केल्यानंतर ते स्क्रबसाठी मी मंजिष्ठा पावडर, ऑरेंज पील पावडर, चंदन पावडर, रोज पेटल पावडर, कर्ड आणि रोज वॉटर हे जर मिक्सचर एकदम स्मूथली तयार करून घेतल्यानंतर प्रत्येक इन्ग्रेडियंटचे बेनिफिट्स काय हे मी स्क्रीनवरती मेन्शनच करेल. जसे की आपली स्किन ही ब्राईटन अप होते, पिंपल्स असतील तर त्याच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. नंतर आपली स्किन अनइव्हन असेल ते पण इव्हन होते. पिगमेंटेशन असेल, पिंपलचे डार्क स्पॉट असतील तर ते कमी होतात. ज्यांची ऑइली स्किन आहे तर त्यांचं ऑइल सिक्रेशन कमी प्रमाणात होण्यास थोडं फायदा होतो. नंतर हे स्क्रब एकदम आपले जेंटली पूर्ण फेसवरती मसाज करून घ्यायचा, जेणेकरून आपले व्हाईट हेड, ब्लॅक हेड असतील ते रिमूव्ह होतील. नंतर हे मी डॉक्टर रेशलचा हायलोरॅनिक ॲसिडचा शीट मास्क यूज केलेला आहे आज. तर याचं हे कसं यूज करायचं हे बॅक साईडला त्यांनी मेन्शन केलेलं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्या फेसवरती लावून ठेवायचं, जेणेकरून ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये एकदम डीप लॅबचं होईल व स्किन हे एकदम हायड्रेटेड होईल. तर या स्क्रबमुळे माझी स्किन एकदम ग्लो करू लागलेली आहे. तर मी पहा, माझे इथे ओपन पोर्स काहीच दिसत नाहीत, एकदम श्रिंक झालेले आहेत. तर मी त्यासाठी काय करते हे कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर केले नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा डिटॅन स्क्रब तुम्ही सगळे नक्की ट्राय करा, खूप खूप छान आहे. नंतर हे सर्व काम आवरून झाल्यानंतर काही ग्रोसरीज आणायच्या होत्या, तर तुम्ही एक छोटीशी क्लिप शूट केलेले आहे. नंतर सगळ्या ग्रोसरीज जे हवे होते मी ते घेऊन घरी आल्यानंतर काही आज ऑर्डर्स होत्या, त्यांची पॅकेजिंग करायची होती. सोप्स, लिप बाम, आपलं कुमकुमादी फेस क्रीम, हेअर टोनर, हेअर ऑइल, फेस वॉश, फेस सिरम हे सर्व यांची पॅकेजिंग करून पाठवून दिल्यानंतर आपली मनीमाव मस्त आराम करीत आहे. सुखी जीवन यांचं. नंतर ओजसचं खेळण्यासाठी मी त्याला प्लेग्राऊंडवर गेल्यानंतर त्याच्या फ्रेंडसोबत मस्त बॉल एन्जॉय करत होता. तर इथे शेजारी शेतामध्ये ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स भेटतात, एकदम फ्रेश, ते काढून देतात आपल्याला. तर ते काकांना विचारत होता काय काय आहे म्हणून ओजस. नंतर ते काकांसोबत मस्त एन्जॉय करत राहतो. तिथेच ते पाणी गेलेलं होते, सँडलने चिखलने भरलेली होती. तर तो इरिटेट झाला होता. नंतर यांनी आज शेतामध्ये कच्ची केळी पण काढत, इकडे भाजी खातात हे मी फर्स्ट टाईम ऐकलेलं होतं. मी ट्राय करण्यासाठी थोडी घेऊन गेलेली. नंतर हे पाहिजे सँडल बरं, तो इरिटेट कसं झालेला आहे. नंतर घरी येऊन संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती. तर मस्त आज बाजरीची भाकरी तर कशी फुगली आहे मला येत नव्हत्या, नंतर लग्नाच्या नंतर मी शिकून घेतलेल्या. तर आजचा व्हिडिओ आपल्या इथेच थांबूया. पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.